अरे नक्की मी तुला फॉलो करते की तू मला? कळतच नाहीये ना. किती पळणार आहेस आणि कोणाकोणापासून? बरं ठीक आहे, तुला माझ्याशी जसं वागायचंय तसं वाग, नो इश्यू. पण प्लीज मोनिका मॅम सोबत नीट वाग, स्पेशली आत्ता. अरे असा काय बघतोयस? बघायचंच असेल तर मोनिका मॅम कडे बघ, त्याच किती खुश आहेत. तुला माहितीये आमचा चॉईस पण किती सेम आहे. जो कलर मला आवडतो तोच सेम कलर मोनिका मॅमना पण आवडतो. जो पॅटर्न मला आवडतो तोच सेम पॅटर्न मोनिका मॅमना पण आवडतो. आता हेच बघ ना, जी रिंग मला आवडलीये तीच सेम रिंग मोनिका मॅमना पण आवडली. अरे एवढंच काय, तर विक्रांत सर मला आवडतात आणि मोनिका मॅमना पण. राधा जस्ट शट अप, जस्ट शट अप. तुला विक्रांत सर आणि मोनिका मॅम एकत्र का आवडतात ना हे माहितीये मला. तुला देवा आवडत नाही म्हणून तुला विक्रांत सर आवडतात हे ना आता अख्ख्या कॉलेजला माहिती झालं असेल. सो प्लीज ही आग लावण्याची कामं जरा बंद कर आता, कळलं? अरे तुला खोटं वाटतंय? खोटं वाटतंय तुला? नाही चल चल तू चल, मोनिका मॅमनाच विचार ना, ती रिंग कशासाठी आहे आणि कोणी डिझाईन फायनल केलीये. चल. नाहीतर तुझा जो खास मित्र आहे ना देवा, त्याला जाऊन सांग जा आधी. तसंही तो जे सांगतो तेच तू करतोस ना. देवाचा पपेट, बिचारा देवा. हातात तुला काय करायचंय ते कर तू, पण मोनिका मॅमच्या आयुष्यात देवा आहे आणि देवाच राहणार. तोही कसा राहतो ना हेच मी बघते. सो गुड लक. काय चाललंय? कुठे काय चाललंय? तू रिंग सिलेक्ट केलीस? हो, ही बघ ना कशी आहे. सुपर, मस्तच, मला खूप आवडली. तुला आवडली ना, बस माझ्यासाठी ते जास्त इम्पॉर्टंट आहे. सॉरी मॅम, मी येतो, मला लेक्चर आहे. कुठलं लेक्चर आहे? एक्स्ट्रा लेक्चर आहे. एक्स्ट्रा? बाय. एक्स्ट्रा लेक्चर आहे? मला माहित नाही. अरे कबीर खोटं नाही बोलणार, असेल त्याचं एखादं एक्स्ट्रा लेक्चर. पण एक्स्ट्रा लेक्चर आहे, मला कसं माहित नाही. डॉक्टर विक्रांत देशमुख, यू आर इन लव्ह. काय कवी मस्त ना. सुपर. मला पण खूप आवडलं. कॉलर 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 थांब. आपण बोललो ना तुला, आपण आहे तर टेन्शन घ्यायचा नाही. हे पण आपल्याला सांग, तू ते आपल्याला ते निमंत्रण, ते इन्व्हिटेशनचं आपल्याला का नाही सांगितलं रे? सॉरी, मी विसरूनच गेलो. पण तुला कसं कळलं? अपने खबरी चारों तरफ फैले हुए. अरे पण इन्व्हिटेशनचं काय? आता काय होणार, आता ते डिलीट मारायची वेळ आली ना. म्हणजे? हे बा आपल्याला सांग, विक्रांत डॉलीबाईंना प्रपोज कधी मारणार? कधी? जेव्हा त्याला देवनिका भेटणार तेव्हा ना. हा मग? पण समजा त्याला देवनिका हॉटेल भेटलाच नाही तर? म्हणजे? म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे. हे बघ, त्याने त्या इन्व्हिटेशनच्या ऍड्रेस वरती देवनिका हॉटेल लिहिलंय ना. मग ते त्याला हॉटेल भेटलंच नाही तर? तर विक्रांत सर आईला भेटू शकणार नाहीत आणि त्यांना प्रपोज करायचा चान्सच नाही मिळणार. अरे पण हे सगळं कसं शक्य आहे? अरे होणार भाई, सगळं होणार. बाई बोले वो शोले. अरे कॉलर, तुला काय पाहिजे होता? विक्रांतची डेट कॅन्सल व्हायला पाहिजे होती, बरोबर? हा करेक्ट. अरे मग ती झाली ना कॅन्सल. ना रहेगा बॉस ना बैजेगी बासुजी. सत्या, तू मला क्लिअर काय ते सांगणार आहेस का जाऊ मी आता? अरे कॉलर थांब रे, तुला सगळं इसकटून सांगावं लागतं. आपल्याला सांग, विक्रांतला डॉली वहिनीना प्रपोज करायला देवनिका हॉटेल पाहिजे, बरोबर ना? अरे पण ते त्याला भेटणारच नाही ना. आपण देवनिका हॉटेलचं रिनिव्हेशन करायला घेतलं ना, देवनिका पाडायला घेतलंय. काय सॉलिड आहेस यार तू. विक्रांत लय पुढे पुढे करत होता ना, मनावर बस बोंबलं. सडू का डिस्टर्ब काय, चेहरा का पाडलास? अरे यार मोटू, तो
प्रपोज डेट कॅन्सल करावी लागणार. काय? हो. अरे तू काय वेडा आहेस का? प्रॉब्लेम काय झालाय? ती तुझी स्पेशल वन तुला नाही म्हणाली? अरे नाही नाही, असं कसं होईल? मग काय झालंय? अरे मी यार खूप स्वप्न बघितली होती यार. काय इमॅजिन केलं होतं मी छानपैकी. म्हणजे ती अशी मस्त चालत येणार, मी तिचा हात धरणार, देवनिका कॅफेच्या गेट मधून असं हळूवार तिला आतमध्ये नेणार. छान एका साडी नेसून. साडी बिडी नाही हा, मस्त डेनिम आणि टी शर्ट. आहा सुपर. हॅलो सडू, कुठलीही बाई ही साडीत सुंदर दिसते. हो पण ती 4 चौघींसारखी नाहीये ना, ती जरा हटके आहे यार. हे असं नटणं मुरडणं तिला आवडत नाही अजिबात. अशी आहे ती माझी स्पेशल वन. मस्त एक डेनिम टी शर्ट घालणारी, शॉर्ट हेअर ठेवणारी, स्पोर्ट शूज घालणारी, एकदम मस्त. आणि कारने न येणारी, या बुलेट राईड करणारी, अशी आहे ती माझी स्पेशल वन. बाईच आहे ना? हो ऑफकोर्स बाई आहे. अगं खूप 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 वाद घालणारी, खूप खूप गप्पा मारणारी, मुलांशी भांडणारी, माझ्या हातातलं चॉकलेट पळवून नेणारी, अशी आहे ती माझी स्पेशल वन. माझ्या बरोबर चहाच्या टपरीवर चहा पिणारी, डाएटचा विचार न करता बिंदास वडापाव खाणारी, येस दिस इज नॉट गुड फॉर हेल्थ असं सारखं सारखं न म्हणणारी, खूप खूप बोलणारी, खूप त्रास देणारी, खूप प्रँक करणारी, अशी आहे ती माझी स्पेशल वन. वा वा, खरंच छान आहे तुझी स्पेशल वन. अरे म्हणजे काय. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तू तिच्या इतक्या प्रेमात आहेस, तुला ती जशी आहे तशी आवडली. अरे मग आता माशी कुठे शिंकलीये? का कॅन्सल करतोस डेट? देवनिका कॅफे अवेलेबल नाहीये. साडू, आर यू ओके? असं होऊच शकत नाही. असं आहे. मी आत्ता बोलते. माझं बोलून झालंय. अरे असं कसं बोलून झालंय? विचार तू. हा मी विचार. थँक गॉड. म्हणजे आपण जे समजत होतो त्या डॉली वहिनी नाहीयेत. म्हणजे विक्रांत डॉली वहिनीला प्रपोज करणार नाही. करेक्ट. म्हणजे विक्रांतजीला प्रपोज करणार आहे ती वेगळीच कोणीतरी आहे. अरे पण काली फुकट आपण विक्रांतला भेटून येतो. तू ये रे आपल्या बरोबर. अरे तुम्ही इथे. आपल्याला ते लय खराब वाटलं रे आपलं देवनिका. एक मिनिट थांब. काय थांबा 1 मिनिट. ये गब्बर. हा ये बघ, देवनिका तोडायला घेऊ नको. का? काय सांगतो? काय बोलतो तू? तोडायला घेतला पण? अरे नाही नको, थांब. अरे सगळा गोंधळ होईल. तू काय करतोय? अरे कॉलर तू थांब ना. आणि गब्बर तू पण थांब. ये बघ, आपण तिथे आल्याशिवाय तू काही करू नको, देवनिका तोडू नको. आपण सगळं सांगतो तुला आल्यावरती. तू थांब. हा ठेव फोन. ए विक्रांत, आपल्याला सांग, तू ते तारीख काय बोलला होता? कसली रे? आधी तुझ्या फंक्शनची 1 मार्च ना? हा. तर 1 तारखेला आपलं देवनिका आहे. अरे आपण बोललेलो ना तुझ्या आधी काय पण. आपण कोणाच्या प्रेमाच्या आड येत नाही रे. तुझ्या फंक्शनला आपला फुल सपोर्ट आहे. थँक्यू यार, थँक्यू सो मच. अरे बस काय, दोस्त आहे ना आपण. दोस्ती थँक्यू वगैरे काय नसतं. Yes. चालू दे तुमचं. आपण कळती मारतो. काय कळती म्हणजे? अरे म्हणजे निघतो आपण. अच्छा निघतोला कल्टी मारतो. कळती नाही रे, कळती. कल्टी. अरे काय. ओके बाय सी यू. चल येतो. चल कॉलर. सत्या कबीर, तुम्हाला असं आनंदी बघून खूप बरं वाटतं रे. आणि तुम्ही माझ्या आनंदात सहभागी होणार आहात त्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच. कबीर, थँक्यू सो मच. सत्या, अरे तू तर भारतातला पहिला मित्र माझा. क्युपिड आहेस तू. काय कुपी म्हणजे? क्युपिड अरे म्हणजे काय समजायला. मी सांगतो. तू चल, मी सांगतो तुला. तू सांग ना आपल्या आधी. कुपी म्हणजे? आणि ही मिठी तुला. ए सडू. काय बाबा तुझी मज्जा आहे. अरे
म्हणजे मला तुझी सगळी कामं करायची. पण मला मज्जा येणार आहे तुझी सगळी कामं करायला. काय रे, काय चाललंय? ए कबीर बाबा, आपल्याला सांग, काल सगळे आपल्यावरती का हसत होते रे? काही नाही रे. हे ना, असं कसं काय नाही, आपल्यावरती हसत होते कळतंय ना आपल्याला. तू काय गब्बर समजला का आपल्याला? हे ते काय ते कुपी कुपी म्हणजे काय? अरे ते म्हणजे ना, हा. म्हणजे तू देव आहेस. आपण देव? नाही नाही, आपण देव नाही, आपण देवाचा असिस्टंट आहे. आधी आपण जर देव असतो ना तर सगळ्या जोड्या एकदम फिट केल्या असत्या. आपण ऍक्शन वाला माणूस असलो ना तरी आपल्याला हॅपी एंडिंग आवडतात. मला पण हॅपी एंडिंगच आवडतात. होणार रे, होणार, हॅपी एंडिंगच होणार. आपण करणार. हा देवाबाई आला ना की कसं जोडीला जोडी फिट. पण हा देवाबाई कुठे तेच कळत नाही ना, काय सांगून पण गेला नाही. सत्या, हा? माझ्या ना लक्षात आलंय. आता तू बघच मी काय करतो ते. काय करणार आहे तू? कसं आहे ना, एक पेअर मॅच करायची म्हणजे दुसरी पेअर मिसमॅच करावी लागणार, म्हणजे तोडावी लागणार. हा. एकदा का ती पेअर तुटली की पहिली पेअर परफेक्ट मॅच होते की नाही बघ तू. अरे काय बोलतो तू, काय कळत नाही ना. अरे हे काय पेर लावले, हात पैर सुन्न झाले आपले, सगळं बाउन्सर चाललाय. अरे सत्या, कसं आहे, जोपर्यंत हॅपी एंडिंग होत नाही तोवर पिक्चर संपत नाही. करेक्ट. पिक्चर तो अभी बाकी आहे ना. चल मी येतो. शपथ, काय भाषा आहे ना, कुपीड म्हणजे कुपीड. कुपीड म्हणजे आपण देवाचं नाव घेतलं तर इथे आज सैतान हाजीर. ही आता इथे कशाला येते? हिच्यापासून लांब गेलेलाच बा. सत्या काका, अरे थांब. काय झाली का तयारी? अरे असं काय करतोस? तू तर काहीच तयारी नाही केलीयस. थोबाड हाय म्हणून टिव 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 केलीच पाहिजे असा काही नियम आहे का? वाईट वाटलं? नाही, बरोबर आहे. मोनिका मॅमच्या आयुष्यात देवाची जागा विक्रांत सर घेणार म्हटल्यावर त्रास तर होणारच. मला पण होतोय त्रास. म्हणून बघ, मी किती सारी शॉपिंग करून आले. बघ किती गिफ्ट आणलेत. बघ बघ. ए, तुझी झाली का रे शॉपिंग? नाही, कसं आहे ना, टेन्शन आलं ना की माणसांनी गरजच नाहीये शॉपिंग वॉपिंगची. कारण आपल्याला कसलं टेन्शन नाही ना, कसला त्रास आहे. कारण आपल्याला माहितीये ना, तू किती पण अकलेचे तारे तोड, किती पण उड्या मार, पण तुला जे पाहिजे ते बिलकुल होणार नाही. अरे रे रे, आता एवढं सगळं स्पष्ट दिसत असूनही तुला पटतच नाहीये त्याला, तर मी तरी काय बोलणार? विश्वास नाहीये ना तुझा? तू एक काम कर, सरळ प्रपोज डेटलाच बघ ना. मोनिका मॅमना विक्रांत सर प्रपोज करणार आहेत की नाही ते. तुम्ही किती हातपाय मारले ना तरी काय म्हणतात ते तुमच्या भाषेत? हा, पत्ता कट केलाय ना विक्रांत सरांनी देवाचा. ते तू सांगायचं काम नाही, ते वेळच सांगेल कोणी कोणाचा पत्ता कट केलाय. तू तुझं काम कर ना, निघ. अरे मी माझंच काम करतेय. म्हटलं जरा विचारूया, तुला काही हेल्प हवीये का? आफ्टर ऑल विक्रांत सर माझं एवढं मोठं काम करतायत आणि हे तर माझं कर्तव्यच आहे ना. कर्तव्य म्हणे? अगं, पोरीचं बापासाठीचं पण काहीतरी कर्तव्य असतं, हे आहे का लक्षात? ते सोडून बाकी सगळं माहितीये तुला. अरे चिल सत्य काका, एवढा का पॅनिक होतोयस? आता मोनिका मॅम आणि विक्रांत सरांचं लग्न झाल्यानंतर आयुष्यभर तुला आणि तुझ्या देवाला चिडचिड करायचीच आहे. मग आत्तापासून कशाला? त्याची प्रॅक्टिस करतोय आपण. तुला काही प्रॉब्लेम आहे? कसं आहे ना राधा, दुसऱ्याच्या बुडाखाली किती अंधार आहे हे बघायच्या आधी स्वतःच्या बुडाखाली काय जळतंय ते बघावं माणसाने. हा, पण नाही ग, तुझी काय पण चूक नाही. सगळी चूक त्या बिचाऱ्या कबीरची आहे. बिचाऱ्याचं नशीब रे, तो पण अशा पोरीवरती प्रेम करतोय ना, त्या पोरीला साधा प्रेमाचा अर्थ पण माहिती नाही. सत्य काका, लय त्रास झाला ना? असंच असतं ग, दुसऱ्याला बोलताना लय मजा येते आपल्याला, पण तेच जर स्वतःवर ऐकायची वेळ आली ना
या असा त्रास होतो, लई बोचतोय ना. राधा तू एक काम का करत नाही, तू तुझ्या नाकाचं ऑपरेशन का करत नाही? अरे काय बोलतोस तू? दुसऱ्यांच्या जिंदगीत नाक खुपसायची लय सवय ना तुला, म्हणजे ऑपरेशन करून घेतलं तर ही सवय कमी होईल. कसा ए आता आपलं ऐकायचं. आपण तुला फर्स्ट आणि लास्ट टाइम सांगतोय, देवाबाईच्या जिंदगीत नाक खुपसायचा प्रयत्न केला तर तो सहन करेल, तो तुझा बाप आहे. पण हा सत्य नाही सहन करणार. देवाबाई आणि डॉली वहिनींच्या लव्ह स्टोरीत यायचा ट्राय पण नाही करायचा, कळला? तसंही उरलं काय त्यांच्या लव्ह स्टोरी मध्ये? त्याचा विचार तू करू नको. दुसऱ्यांच्या जिंदगीत आग लावण्यापेक्षा स्वतःच्या जिंदगीत जी आग लागली आहे ना ती विझवायचा ट्राय कर. जरा बोल त्या कबीरशी, जे काय प्रॉब्लेम झालेत ते सोडव. आपल्याला जर कोणाचं चांगलं झालेलं बघवत नसेल ना तर कोणाचं वाईट पण करायचं नसतं, कळला? आणि आज तुझ्या थोबाडाचा जो काही रंग उतरलाय ना तो बघून अजून एक गोष्ट सांगावीची वाटते तुला. विक्रांत ज्या पोरीला प्रपोज करणार आहे ना त्या डॉली वहिनी नाहीच आहेत. आता हा जो काय परफेक्ट कलर झालाय ना तुझ्या चेहऱ्याचा, त्याला काय म्हणतात ते तुमच्या भाषेत, ते कसा चेहरा, ते ब्लॅक अँड व्हाईट चेहरा. राधाबाई अगं घाबर कोणाला तरी, स्वतःच्या बापाला किंमत देत नाहीच, पण निदान त्या वरच्या देवाला तरी घाबर. तुम्ही काहीही करा पण देवा आणि मोनिका मॅमची लव्ह स्टोरी कशी कम्प्लीट होते ते बघतेच मी. तू फक्त बघच. नाही तुझ्या नाकावर टिचून देवाबाई आणि डॉली वहिनींना एकत्र आणलं ना तर नाव नाही सत्या लावणार. पिंकी, ए पिंकी, अगं नेल पॉलिश कुठलं लावू मला जरा सांग ना. आले 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 आले. हे काय कुठलं लावू? आजी तुम्ही आधी मला सांगा, मी ना 2 ड्रेस सिलेक्ट केलेत माझ्यासाठी, एक नेव्ही ब्ल्यू आणि एक ऑरेंज. कोणता ड्रेस घालू? तू आधी मला सांग, तू माझा फेशियल कधी करणार आहेस? आजी टेन्शन घेऊ नका, मी आहे ना सगळं करणार. पण त्याआधी मला सांगा मी कोणता ड्रेस घालू? अगं पण तुझं काय आहे, तू कशाला तयार होतीयस? कशाला तयार होते म्हणजे? तुम्हाला माहिती नाहीये का, आपले विक्रांत सर आहेत ना, त्यांनी केवढी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिली आहे. म्हणजे खूप सिक्रेट आहे, तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगायचं नाहीये. आपले विक्रांत सरांच्या मॅडम आहेत ना, त्यांची तयारी मला करायचंय. म्हणजे मला त्यांचा मेकअप करायचंय, त्यांना सजवायचंय, सुंदर बनवायचंय. आणि कसं त्यांना असं एकदम चमचमीत खायला आवडतं ना, तर ते सगळे पदार्थ सुद्धा मलाच बनवायचे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, मी आता त्यांच्याबरोबर अमेरिकेला जाणार आहे ना, तर त्यांच्यासाठी इंग्लिश भाषण तयार करायचंय. डेअरिंग आहे माझं विक्रांतचं. म्हणजे काय, अहो त्यांना माहितीये ना मी किती हुशार आहे, ती एकदम फाडफाड 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 इंग्लिश बोलते. म्हणून तुम्ही कोणाला सांगू नका, विक्रांत सरांना सुद्धा सांगू नका, मी तुम्हाला सांगितलंय ते. अजिबात सांगणार नाही. पण माझं नेल पॉलिश तर लावून देशील? आधी भाषण. ऑल रिस्पेक्टेड सर अँड टीचर्स, हॅलो गर्लफ्रेंड, काय करतेस? काय नाही रे, जरा नेल पॉलिश बघत होते. वाव, मी करू मदत? नको, कशाला सर, मी आहे ना, मी करते ना मदत. पिंकी तू चहा बनव. रेडी आहे. मग काहीतरी खायला बनव. ते पण रेडी आहे. बरं मग ते तुझ्या भाषा सॉरी सॉरी सॉरी, काही नाही, ते चहा थंड झाला असेल, मी गरम करून नवीन बनवून आणते मसाला चहा. मग आज काय स्पेशल? पान, वडापाव की आईस्क्रीम? अगं वेडीस का? मोनिकाला कळलं ना, वाट लावेल माझी. डायरेक्ट सर्जरी विदाउट एनेस्थेशिया. अरे बापरे, डॉक्टर विक्रांत देशमुखांना एवढं घाबरलेलं मी पहिल्यांदाच पाहतीये. प्रपोज नाही केलं तर हे असं, मग हो म्हटलं तर काय होईल तुमचं? हो म्हटलं पाहिजे का तिने? तुला ना हवं देईन मी. तुमच्या दोघांच्या आनंदाशिवाय मला दुसरं काहीही नकोय. एकदा मोनिकाचं आयुष्य मार्गी लागलं ना की मी काशी यात्रेला जायला मोकळी. काय
काशी यात्रा? अगं हे काही टिपिकल वाक्य बोलतेस तू, माहितीये का तुला? काशी यात्रा काय? अगं तू काशी यात्रेला वगैरे नाही जाणार. तू कुठे जाशील माहितीये? डिझनीलँड, रोम, पॅरिस अशा ठिकाणी जाशील. असं काही बोलू नको, चक्कर येईल मला, कळलं का? काशी यात्रा म्हणे. पण खरं सांगू यार, तू कुठेही जाऊ नको ग. म्हणजे तू असलीस ना की सगळं कसं व्यवस्थितच होणार अशी खात्री असते. तू माझा एकही प्लॅन सक्सेसफुल होऊन देऊ नकोस. एनिवे कॉंग्रॅच्युलेशन. हो नाही करता करता प्रपोजल पर्यंत तर आलं. हे सगळं तुझ्यामुळे झालं. नाईलाज आहे ना माझा. अगं हे नाहीलाच काय काही. बरं तू मला हे सांगितलंच नाहीस की मी जावई म्हणून तुला कसं वाटतो? विचार करायला लागेल. हे विचार काय करतेस? आणि पटकन विचार करा, नाही तर मी लग्न करून मोकळा व्हायचो आणि तू विचार करत बसायचीस. मी नाही म्हटलं तर ऐकणार आहेस? नाही.